मार्केटच्या दृष्टिकोनातनं शेतकऱ्याने माझ्या मते तैवान पिंक बेस्ट व्हरायटी आहे. हां त्याला पर्याय असू शकत नाही. हां कारण एकरी तुम्हाला 25 ते 30 टनापर्यंत एकर जातोच त्याचा कसाही केलं तरी. हां आणि अपेक्षित प्रमाणे त्याला 20-30 रुपयाने जरी भाव गावला तर ऊस शेतीपेक्षा प्रॉफिटमध्ये तर शेतकरी जातो. आणि त्याच्या नशिबात असले भाव जर भेटला मग तर काय विषय संपला. भरपूर प्रमाणात उत्पन्न भेटते. तरी आता तुम्ही म्हणजे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर बाग धरलेली आहे. हां हां तर म्हणजे ह्याचा उन्हाचा काय परिणाम होत नाही का ह्याच्यासाठी? नाही उन्हाचं कोणता म्हणजे कोणत्या सीझनला बाग धरली पाहिजे असं? सीझन तसं काय नाही. 10-12 रुपये वर्षभर तुम्ही धरू शकता शेतकऱ्याच्या दृष्टीनं. तसं एकच स्पेसिफिक सीझन धरल्यामुळं तर काय होतं मार्केटला अचानक आवक जास्त आली की रेट भेटत नाही सगळं होतं. त्यामुळे ही तैवान पिंकच अशी एक व्हरायटी आहे की तुम्ही वर्षभर चालवू शकता. कारण यात उत्पादन जास्त आहे. त्यामुळे तुम्हाला येणारा बेनिफिट पण जास्त राहतोय. त्यामुळे काही एवढं अडचण येत नाही. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण माढा तालुक्यातील आहेरगाव या ठिकाणी आलेलो आहे. तर मित्रांनो, आपण सध्याला पिंक तैवान या पेरूच्या प्लॉटमध्ये उभा आहे. तर मित्रांनो, आता सध्या मार्च महिना चालू आहे आणि टेम्परेचर पण म्हणजे जास्त वाढत आहे. तर अशात सुद्धा यांनी चांगल्या प्रकारे पिंक तैवानचा प्लॉट आणलेला आहे. तर यांनी कसं नियोजन केलं आहे आणि लागवडीपासून ते उत्पादनापर्यंत अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. नमस्कार. आपला परिचय द्या. शेखर संजय जगताप, राहणार आहेरगाव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. आपला आता ही किती प्लॉट आहे? आपला 1.5 एकराचा प्लॉट आहे. 1.5 एकराचा प्लॉट आहे. किती रोपांची लागवड आहे? 1800 रोपांची संख्या आहे. 1800 रोपांची लागवड आहे. तर ह्याच्या अगोदर कोणतं पीक घेत होता तुम्ही? आपलं भुसार, आपलं ज्वारी, मका, गहू असेच. तर किती दिवसापासून म्हणजे तुम्ही या फळबाग शेतीत आहे? आता 5 वर्ष झालं फळबाग शेतीत आहे. 5 वर्ष झाले. तर कोणत्या प्रकारच्या फळबागा तुम्ही म्हणजे सध्याला आहेत? तैवान पिंक, पेरू, रेड डायमंड अशा व्हरायटी आहेत. तर आता तुमच्याकडे दोन्ही व्हरायटी आहेत त्या? होय. ते रेड डायमंडचा किती प्लॉट आहे तुमचा आता? साधारण त्याचे 1200 झाड आहेत. 1200 झाड. तर रेड डायमंडची कधीची लागवड आहे? ही आता आपण सध्याच्या प्लॉटमध्ये उभा आहे तैवानची, तर ती कधीची लागवड आहे तुमची? रेड डायमंडची आता 2 महिने झालं लागवड आहे. आणि तैवान पिंक आपले 2 वर्षापासून बाग आहे. 2 खालचा जी जुना प्लॉट आहे ते 4-5 वर्ष झाला आहे. 2 प्लॉट आहेत अशा आपले. म्हणजे ही तैवान पिंकची लागवड करून 2 वर्ष झाली. हा, हे दुसरा प्लॉट आहे. तर किती पिकं घेतली तुम्ही आतापर्यंत ह्याच्यावर 2 वर्षात? 2 वर्षात आता हे दुसरं पीक आहे माझं. आता दुसरं पीक आहे. तर म्हणजे आता तुम्ही तैवानचा पण तुमचा प्लॉट आहे, तर रेड डायमंडची पण तुम्ही लागवड केलेली आहे. तर म्हणजे तैवान कडून रेड डायमंड कडे वळण्याचं काय कारण असू शकते? वाढती मागणी मार्केटला. आजकाल लोकांना नवनवीन काहीतरी पाहिजे. तैवान पिंक सुद्धा चालतो भरपूर, पण आता नवनवीन लोकांना कसं खाण्यात त्याची चव, मौसूदपणा, त्याच्यामुळे वाढती मागणी मार्केटनुसार आपण जसं ए जनरेशन कसं त्यात आपण बदल करून घेतला तसं ह्यात पण आपण बदल करून घेतलाय आता. म्हणजे तरी काय फरक आहे दोन्ही व्हरायटीत? म्हणजे उत्पादनात असेल किंवा उत्पादनात त्याला काय होतं, बाहेर एक्सपोर्टला माल जातो. गुजरात रेडचा पिंक आपल्या लोकल मार्केटला जास्त प्रमाणात मागणी. हे जे आउट ऑफ स्टेटला रेड डायमंडची भरपूर प्रमाणात मागणी राहते. ह्या पद्धतीने जातून विविध प्रकारचे आपले जे काय औषध गोळ्या आहेत त्याला जास्त ज्यूस वगैरे काय सलाईन्स महागायच्या त्यात त्याला मागणी असते भरपूर प्रमाणात रेड डायमंड. आता आपल्या म्हणजे शेतकऱ्याच्या जर दृष्टिकोनातून विचार केला तर शेतकऱ्याला महत्वाचं आहे उत्पन्न निघणं. उत्पन्न. तर उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून म्हणजे पैसा मिळणं हीच त्यातनं म्हणजे हेतू असतोय शेतकऱ्याचा. बरोबर आहे. तर सध्या मला सांगा, आता दोन्ही व्हरायटीत जर कुणाला म्हणजे लागवड करायची झाली तर शेतकऱ्यानं व्हरायटी निवडताना कोणती व्हरायटी म्हणजे निवडली पाहिजे मार्केटच्या दृष्टिकोनातून? मार्केटच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याने माझ्या मते तैवान पिंक बेस्ट व्हरायटी आहे. त्याला पर्याय असू शकत नाही. कारण एकरी तुम्हाला 25 ते 30 टनापर्यंत एकर जातोच त्याचा कसाही केलं तरी. आणि अपेक्षित प्रमाणे त्याला 20-30 रुपयाने जरी भाव गावला तर ऊस शेतीपेक्षा प्रॉफिटमध्ये तर शेतकरी जातो. आणि त्याच्या नशिबात असले भाव जर भेटला मग तर काय विषय संपला. भरपूर प्रमाणात उत्पन्न भेटते.
मग तसं रेड डायमंडचं मिळत नाही का उत्पन्न? रेड डायमंडचं मिळत नाही कारण त्याला सेटिंग कमी प्रमाणात होतंय, जास्त टेम्परेचर चालत नाही. आता तुम्ही बघू शकता मागचा प्लॉट आपला हा उन्हाळ्यात सुद्धा हे आहे, हार्वेस्टिंगला 15 दिवसात तयार होते. आज साधारण 50-55 रुपये मार्केट आहे त्याला सुद्धा. ती हाय टेम्परेचरला तो माल टिकत नाही, त्यामुळे आपण तैवान पिंकचीच निवड केलेली आहे. म्हणजे ज्या वेळेस आता तुमची 2 वर्षाची लागवड आहे, हा. तर पहिलं पीक साधारणतः तुम्ही कधी म्हणजे धरलं होतं झाडावर? पहिलं पीक आपण साधारण 8 महिन्यात धरलेलं. 8 महिन्यात धरलं होतं. नंतरच काय झालं, मध्ये पावसाचा इश्यू झाल्यामुळे थोडं थांबलो, पाणी लागलेलं रानाला, त्यामुळे थोडा बहार हा लेट झाला. नाहीतर साधारण आता 3ऱ्या पिकापर्यंत आम्ही गेलो असतो त्या टप्प्यापर्यंत, पण पाणी ते लागल्यामुळे थोडं लेट झालं. आता जरी कुणाला लागवड करायची म्हणलं तर लागवड करताना कशा प्रकारे लागवड केली पाहिजे, योग्य पद्धत कोणती लागवडीची? काळी भुसभुशीत जमीन आपल्याकडे सगळीकडे तर असते, नसेल तर गादी वापा तयार करून त्यात लावणे. शेणखत असेल तर शेणखत टाकून आपलं विस्कटून मशागत करून त्यात लावून घ्यायची. मग किती अंतर ठेवले आता तुम्ही? अंतर किती? अंतर माझं आता हे उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातनं प्लॉट आहे, ह्याची 6x5 आहे. मधलं अंतर 6, रोपातील अंतर 5 आहे, जेणेकरून सूर्यप्रकाशाचा त्याला काय अडचण येऊ नये ह्या दृष्टिकोनातून. मग ते अंतर योग्य आहे का, काय कमी जास्त अंतर पाहिजे? तर कमी जास्त अंतर, आता काय न कसं असतं, पाण्याची कमतरता असते, ते पावसाळी हिवाळीपर्यंत प्लॉट धरू शकतात, त्यावेळेस त्यांचं अंतर जास्त असेल तर चालू शकतं. ज्याला काय पाण्याची कमतरता नाही, ती उन्हाळ्यात त्याला आणायचं असलं उत्पादन रेटच्या हिशोबानं म्हणलं तर चालू शकतं उन्हाळ्यात जरी केले. तरी आता तुम्ही लागवड केल्यापासून 6-7 महिन्यात म्हणजे पहिलं पीक धरलं होतं, तर त्या 6-7 महिन्यातलं म्हणजे झाडाची ग्रोथ वगैरे चांगली होण्यासाठी कसं नियोजन केलं होतं तुम्ही त्याचं? झाडाची ग्रोथ होताना आपण बऱ्यापैकी सेंद्रिय डोस ती वापरतो. तरी म्हणजे कोणतं डोस त्यात आलं, कसं? हे सेंद्रिय कार्बन, शेणखत असेल, काय जीवाणूजन्य बॅक्टेरिया PSB KB, त्याला भट्टी म्हणतो आपण, भट्टी लावणे शेणखताची, अशा गोष्टी करतो आम्ही. रासायनिकाचा थोडा कल कमीच असतो, सेंद्रियच भरपूर प्रमाणात वापरतो. तरी पहिल्या पिकाला किती माल निघाला होता तुमचं? पहिल्या पिकाला माझ्या अंदाजे 22 टन माल निघाला असेल. 22 टन? हा. काय रेट सापडला सरासरी त्याला? सरासरी त्याला 55 रुपये. 55 रुपये. आणि म्हणजे पहिलं पीक ज्यावेळेस तुमचं केलं म्हणजे माल पूर्ण हार्वेस्टिंग झाला, तर तिथनं म्हणजे दुसऱ्या पिकाचं नियोजन तुम्ही परत कसं केलं होतं? आता प्लॉट तुमचा दुसऱ्या पिकाला आहे, नंतर शेणखत घेतला, शेणखत घातला. म्हणजे गॅप वगैरे काय दिलं? गॅप 1-2 महिन्याची रेस्ट ठेवलेली. 2-3 महिन्याची कसं असतं, ज्या त्याच्या जमिनीचे स्वभाव असतं. कोणाची मुरमाड जमीन असेल तर त्याने एक मंथली रेस्ट ठीक आहे. ज्याची काय काळी जमीन आहे ह्याला आता ब्रेक बसत नाही, ह्याला बरोबर आम्ही 2 महिने रेस्ट देतोच. रेस्ट दिल्यानंतर मग काय आतील फवारणी असते, पोटॅश फॉस्फरसच्या जी काय फवारणी असते आत स्टोरेज निर्माण व्हायला, 6B युरॅसिलच्या, हे अशा मारून घेतल्या. नंतर मग काही छाटून शेणखत घालून आपलं चालू केलं काम. तरी आता म्हणजे फळावर झाड धरून किती दिवस झाले? छाटणी वगैरे घेताना तुम्ही कशी छाटणी घेतली होती ती? छटणी काय आपली पेन्सिल काढी उडवलेली, बाकीच काय नाही. आता की 6 महिने होत आले, आता पुढच्या महिन्यात उन्हाळ्यामुळे थोडा फुगवणीला ग्रोथ कमी आहे, पण वाढेल. आता पुढच्या 15 दिवसात हार्वेस्टिंगला येते, बरोबर 7 महिन्यापर्यंत माल जातोय, नाही काय अडचणीत. तरी आता तुम्ही म्हणजे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर बाग धरलेली आहे, तर म्हणजे ह्याचा उन्हाचा काय परिणाम होत नाही का ह्याच्यासाठी? नाही, उन्हाचा कोणता म्हणजे कोणत्या सीझनला बाग धरली पाहिजे? असं सीझन तसं काय नाही, 12 रुपये वर्षभर तुम्ही धरू शकता शेतकऱ्याच्या दृष्टीनं. तसं एकच स्पेसिफिक सीझन धरल्यामुळं तर काय होतं, मार्केटला अचानक आवक जास्त आली की रेट भेटत नाही, हे सगळं होतं. त्यामुळे ही तैवान पिंकच अशी एक व्हरायटी आहे की तुम्ही वर्षभर चालवू शकता, कारण ह्यात उत्पादन जास्त आहे, त्यामुळे तुम्हाला येणारा बेनिफिट पण जास्त राहतोय, त्यामुळे काही एवढं अडचण येत नाही. आणि राहिलं काय, उन्हापासून संरक्षणाला आपण फॉर्म लावलेलाच आहे. फॉर्म कसा पाहिजे, जाळीदार पाहिजे, त्यातून हवा शोषली पाहिजे. जास्त ओलावा जर धरलेला असला तरी चांगला आहे, पण त्यानं जास्त काळ ओलावा धरून नसावा. पर्यावरण पूरक असावा. त्यात जास्त केमिकल युक्त जर असेल फॉर्म तर ते आतील पेरूला हानिकारक करतं, तसं नसलं पाहिजे. त्याचं पीएच साधारण एक फॉर्मचं ते मटेरियलचा 5.5 ते 6.5च्या हिशोबात पीएच असलं तर चालतं, सफिशियंट आहे, काय अडचण येत नाही. बस एवढंच. मग
तरी म्हणजे तुम्ही आता ऐन उन्हाळ्यात बाग धरली म्हणजे ह्याच्यावर टेम्परेचर वगैरे मेंटेन करण्यासाठी तुम्ही कसं कसं नियोजन आता केलं? टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपण बघू शकता आता मधून 1-2 वेळा भिजवून घेतलेले आहे. येणारं जे काय गवत आहे गवत काढत नाही कारण थोडे गारवा निर्माण झाला आतील की त्यामुळे थोडं टेम्परेचर लो झालं खालचं आहे मग बागेला काय ट्रेस येत नाही ना काय होत नाही त्यामुळं बाकीचे जे काय फळगळ आहे काय ती समस्या येत नाही आतील वातावरण गार राहतं. आता म्हणजे स्टेप वाईज जर म्हणलं तर छाटणी केल्यापासून कोणत्या कोणत्या स्टेजला काय काय केलं पाहिजे म्हणजे कितव्या दिवसापेक्षा फिक्स कोणत्या कोणत्या स्टेजला काय काय केलं पाहिजे? आता छाटणी केल्यानंतर आता हे पेरू आहे ह्याला सर्वात जास्त काय तर नेमॅटोड येतो. नेमॅटोडला काय बाजारात नामांकित कंपनीचे औषध आहेत कुठल्या कंपनीचं नाव नाही घेत त्याची औषधं सोडायची. पूर्णपणे मुळीवर काम केलं महत्वाचं ह्याचं मुळीवर काम ह्याला दुसरा कुठलाही आजार नाही. द्राक्षीला जसा डाऊन आहे तसं ह्याला पेरूला निमेटोड एवढंच ह्याच्यावर काम करायचं. निमेटोड छाटल्यानंतर मग परत फुटून आल्यानंतर काय आपण रेग्युलर जी फवारणी आहेत मायक्रोन्यूटनच्या ती अशा घेत राहणे बुरशीनाशक इन्सेक्टिसाइड ह्याच्या फवारणी घेऊ शकतो आपण कीटकनाशकाच्या काय अडचण येत नाही. आणि म्हणजे फळ जास्त सेटिंग होण्यासाठी काय केलं पाहिजे आणि किती म्हणजे झाडाच्या क्षमतेनुसार किती फळ ठेवलं पाहिजे झाडावर? आता किती ठेवलंय तुम्ही? आता आपण झाडाच्या क्षमतेनुसार जर फळ बनवलं तर 70-80-90 आहे. नंतर अजून शेंडा मारल्यानंतर सेटिंग झालेलं आहे ते आहे पण आता काय उन्हाळा आहे त्यामुळे काय होतं माल थोडा थोडा निघतो. पावसाळ्यातल्यासारखं एकदम फास्ट निघत नाही त्यामुळे चालूच राहतंय. आणि ऊन चट्ट्यासाठी म्हणजे तुम्ही फोम वापरताय का दुसरं कॅरी बॅग वगैरे काय वापरताय? नाही ऊन चाट्यासाठी आपलं फोम आणि कॅरी बॅग दुधी कॅरी बॅग त्यातनंच यांच्याकडे प्रकार आलाय फोम वाल्यापासून तिचं वापरतून वरून काय आपण साड्या वगैरे थोडं ग्रामीण पद्धतीनं जागतोय. लय पण काय खर्चात पडायची गरज नाही. तर म्हणजे आपल्या सोलापूर जिल्ह्यात बघायला गेलं तर आता मार्च महिना संपत आलेला आहे आणि सोलापूर जिल्ह्याचं टेम्परेचर पण जास्त आहे. तर अशा टेम्परेचरमध्ये म्हणजे तुमची बाग फळावर आहे आता तर ऊन चट्टा वगैरे पडू नये सनबर्निंग होणे यासाठी तुम्ही कसं नियोजन केलं ह्याला आपण 200 mm चा फोम वापरतो. फोम हा पर्यावरणपूरक असावा त्याचा 5.5 ते 6.5 पर्यंत pH असावा. ओलावा धरून जरी असला फॉर्म पण जास्त वेळ त्याचा ही ओलावा नसावा. जीवाणूजन्य काय हानिकारक आहे त्या फॉर्म पासून होणे यातल्या पेरूला नाहीतर त्याची किपिंग क्वालिटी खराब होते. तर आता ज्या वेळेस तुम्ही झाड फळावर धरलं तर म्हणजे कोणत्या स्टेपला काय काय करत गेलं पाहिजे कसं नियोजन केलं पाहिजे? ज्यावेळेस आपण फळावर झाड असेल सुरुवातीला त्याला मुळी चालण्याची औषधे देतो. कळीच्या काळात त्याला फॉस्फरस पोटॅश मायक्रोन्यूटन असेल कॅल्शियम बोरॉन असे विविध जे काय रासायनिक खते लागते ते आपण त्याला देत राहतो. आणि म्हणजे आता टेम्परेचर पण जास्त आहे तर फोम कोणत्या स्थितीत पेरू असल्यावर फोम लावला पाहिजे? लिंबू साईजच्या आकारात असला पेरू की त्याला फोम लावून घ्यायचा.